शिक्षणाची अट. राजकारणामध्ये शिक्षणाचे अट असावा असं अनेक विचारवंतांना वाटतं. ते विषय मांडतात. अडाणी अल्पशिक्षित लोकांना राजकारणात येऊ देऊ नका असं विचारवंताचे आहेत. त्यामुळे सैनिक समाज पार्टीने यावर विचार चिंतन मंथन करून कोणाकडे शिक्षणाची अट हा मागायचं हे ठरवलं आहे. कारण जरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस LLB असतील, परंतु त्यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री पदावर असतील एकनाथ शिंदे. सुरुवातीला काही रिक्षा ड्रायव्हर होते, शिक्षण काही पब्लिश करत नाहीत. आणि अजित पवार 10वी नापास होते, नंतर काय डिग्र्या घेतल्या असतील नावाने किंवा वशिल्याने काय त्यांचं वजन वापरून, परंतु मूळ शिक्षण त्यांचं 10वी नापास आणि यांचं किती असेल ते पहा. आता यांच्याकडे ही शिक्षणाची अट घाला असं मागणं योग्य नाही. कारण समाजामध्ये त्यांच्यापेक्षा खूप क्वालिफाईड, हायली क्वालिफाईड, इंटेलिजंट लोक आहेत. मग आता सैनिक समाज पार्टीने या समाजातील, आम समाजातील क्वालिफाईड लोकांना आव्हान केलं आहे की मतदान हा सर्वात मोठा अधिकार आपल्या हातात आहे. मग आपणच जर ठरवलं की फक्त क्वालिफाईड अँड इंटेलिजंट उमेदवारालाच मतदान करायचं, तर कोणीही अट घालायची विषयच येत नाही. आपल्याच हातात आपली सत्ता आहे, आपणच त्याचा अवलंब करायचा आहे. म्हणून मी अहिल्यानगरच्या शहरवासियातील मतदारांना आव्हान केलं आहे की आपण अहिल्यानगरच्या मनपाच्या निवडणुकीपासून हे सुरू करू. कोणत्याही पक्षाचा असू द्या, कोणत्याही पॅनलचा असू द्या, पण तो क्वालिफाईड हवा, क्वालिफाईड आणि इंटेलिजंट हवा. हे कोणी करायचं? मतदारांनी करायचं. निवडणूक आयोग करणार नाही किंवा कोणतं सरकार करणार नाही, महाराष्ट्र शासन करणार नाही, केंद्र सरकार करणार नाही. त्यापेक्षाही मोठे अधिकार आपल्या हातात आहेत. मतदारांनी ठरवायचं आहे. अहिल्यानगरच्या मतदारांनी ठरवलं आहे. सैनिक समाज पार्टीचं आव्हान ऐकलेलं आहे. म्हणून अहिल्यानगरचा मतदार फक्त आणि फक्त क्वालिफाईड आणि इंटेलिजंट उमेदवाराला निवडून देणार आहेत. अहिल्यानगरचं मॉडेल हे संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण देशभर वापरल्या जाणार आहे. आणि म्हणून ही शिक्षणाची अट हे समाजच घालणार आहे. समाजच अडाणी अल्पशिक्षित लोकांना निवडून देणार नाही. समाजच गुंड प्रवृत्तीच्या लोकांना निवडून देणार नाही. समाजच परिवारवाद्यांना निवडून देणार नाही. त्यामुळे राजकारणातली ही घाण आपोआप साफ होईल आणि हायली क्वालिफाईड लोक सत्तेवर जातील. कारण विधानसभा आणि संसद हे कायदा बनवणाऱ्या संस्था आहेत. कायदा बनवणाऱ्या संस्थेमध्ये असणारा सदस्य, मेंबर, आमदार, खासदार, मंत्री कायद्याचा जाणकार असायला हवा, क्वालिफाईड असायला हवा. तसंच ग्रामपंचायतपासून पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, हे पण कायद्याने चालणाऱ्या संस्था आहेत. मग कायद्याने चालणाऱ्या संस्थेमध्ये कायदा वापरणाराला बसवणं गरजेचं आहे आणि ते मतदार बसवणार आहे. हे आंदोलन, बौद्धिक आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आव्हान केलं आहे. आणि महाराष्ट्रातील तमाम मतदार या सैनिक समाज पार्टीच्या आव्हानाला शिक्षणाची अट या मुद्द्यावर फक्त क्वालिफाईड अँड इंटेलिजंट उमेदवारांनाच मतदान करणार आहेत. त्यामुळे आपोआपच अडाणी अल्पशिक्षित लोकांचं राजकारणात येण्याचा मार्ग बंद होणार आहे. धन्यवाद. नमस्कार. भारतवर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.